भारतीय मंच की अंतरिक्ष यात्री सुनीता विलियम्स और बुच विल्मोर जो पिछले 5 जून को बोइंग स्टारलाइनर के जरिए 8 दिनों के मिशन पर अंतर्राष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन गए थे, अब 9 महीने बाद पृथ्वी पर लौटेंगे। उन्हें अंतरिक्ष यान में हीलियम की लीक और गति में कमी के कारण रुकना पड़ा था। अब वे स्पेसएक्स के ड्रैगन यान के जरिए पृथ्वी पर लौटेंगे। खगोल शास्त्र विशेषज्ञ लीना बोकिल ने इसकी पुष्टि की है। जून मध्ये सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे अंतराळवीर बोईंग स्टारलाइनरची मेडन टेस्ट फ्लाइट म्हणजे पहिल्याच वेळेला त्यांची टेस्ट होती ती, त्यासाठी हे दोघं गेले होते. खरं तर या दोघांवरच प्रयोग केला असं म्हणू शकतो आपण. एक्सपेरिमेंट वॉज डन ऑन दीज टू ॲस्ट्रोनॉट्स, बट ते 8 ते 10 दिवसांसाठीच गेले होते. पण ते डॉकिंग व्यवस्थित झालं होतं आणि 6 जून 2024 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉकिंग होऊन हे 2 अंतराळवीर जाऊन स्पेस स्टेशन मध्ये राहिले. पण त्यांना 8 दिवसात यायचं होतं परत. तर परतीचा प्रवास ठरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की या बोईंगच्या स्पेसक्राफ्ट मध्ये बिघाड आहे. म्हणजे त्याचे थ्रस्टर्स असतात, छोटे छोटे इंजिन. 28 पैकी 5 इंजिन मध्ये हेलियम गॅसचा लिकेज होता आणि ते खूप डेंजरस असतं. त्यामुळे नासाने बोईंगला सांगितलं की आता आमचे अंतराळवीर खाली परत येणार आहेत, पण तुमच्या स्पेसक्राफ्ट मधून नाही येणार. सो बोईंग स्टारलाइनरचं हे स्पेसक्राफ्ट अनडॉकिंग करून रिकामं आलं काही महिन्यानंतर. मग असं करत करत 3-6 महिने आणि जवळजवळ 9 महिने झाले आता लॉंग टर्म साठी त्यांचा स्टे झाला. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अंतराळातच ॲस्ट्रोनॉट्सने बनवलेलं असेंबल करून एक हायटेक ही लॅबोरेटरी किंवा स्पेस स्टेशन म्हणजे एक 5 स्टार 7 स्टार अशी राहण्यासाठी पण सोय आहे. पण खरी तर ही प्रयोगशाळा आहे. इट्स अ हायटेक आणि मॉडर्न स्पेस लॅबोरेटरी. तर ही कशासाठी केली? नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा, रशिया, जपान, युरोपियन युनियनच्या काही कंट्रीजचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे. खऱ्या अर्थाने ही इंटरनॅशनल आहे, आंतरराष्ट्रीय आहे. तर हे स्पेस स्टेशन स्पेसमध्येच जाऊन ॲस्ट्रोनॉट्सनेच असेंबल करून बनवलं. तर फुटबॉल स्टेडियमच्या साईज किंवा डायमेन्शनचं इतकं मोठं आहे ते. लोकांना वाटतं की खूप छोटं आहे. आपल्याला इथून स्पेसमध्ये दिसतं ते 400 किलोमीटर असल्यामुळे छोटं दिसतं. बट देयर इज ह्यूज स्पेस इन द स्पेस स्टेशन. तर तिथे ऑलरेडी आधी 7 ॲस्ट्रोनॉट्स होतेच, रशिया, नासाचे आणि जपानचे. पण हे दोघं गेल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रयोग सुरू केले आणि त्यांना सांगितलं की आता तुमचा एक्सटेंडेड स्टे म्हणजे परतीचा प्रवास खूप लांबवलेला आहे, पण आम्ही राईट टाइमला तुम्हाला परत आणणार आहे. तर हा विश्वास आहे या 2 ॲस्ट्रोनॉट्सचा. म्हणजे खरंच हिरोईक आहेत, हे ग्लोबल हिरोजच झालेले आहेत आता. तर सुनीता विलियम्सचं वय आहे जवळजवळ 59 वर्षाची आहे ती आणि बुच विल्मोर 62 वर्षाचे. तर खूप अनुभव आहे अंतराळात, खूप वर्ष आणि म्हणजे त्यांनी खूप टाइम वेळ स्पेंड केलेला आहे, प्रयोग केलेले आहेत. आणि तेवढंच नाही तर स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक म्हणजे बाहेर जाऊन काही प्रयोग आणि रोबोटिक आर्मचा रिपेअर, मेंटेनन्स, सोलार पॅनल जे असतात त्याचा काही बिघाड असेल तर ते पण इंजिनियर म्हणून हे बाहेर जाऊन सर्व्हिसिंग, मेंटेनन्स करतात. तर अलीकडेच सुनीता विलियम्सने जवळजवळ 62 तास स्पेस वॉक केला आणि एक रेकॉर्ड कायम केला. तर सुनीता विलियम्सना खूप अनुभव आहे. ही त्यांची 3री स्पेस ट्रिप होती. 2 वेळेला जास्ती काळ गेल्या होत्या आणि ही ट्रिप होती 10 दिवसांसाठी. पण ती लांबवली आणि आता जवळजवळ 280 डेज म्हणजे 9 महिने झालेले आहेत. आणि हा पण एक मोठा दीर्घकाळ झाला. लोकांना वाटायचं की त्यांना तिथे जेवायला मिळतं की नाही, पण त्यांना ना अनक्रूड मॉड्यूल मधून सप्लाईज आणि प्रोव्हिजन, जेवण, फूड आणि सगळे प्रकार त्यांना पाठवले जातात. त्यामुळे ती काळजी नाही आहे. आणि स्पेस स्टेशन मध्ये जागा खूप आहे. त्यांचे सेक्शन्स असतात, बेडरूम्स म्हणजे त्यांना तिथे तरंगतच असतात ते खरं तर. पण बेडरूम म्हणजे काय तर त्यांच्या छोट्याशा केबिन मध्ये जायचं आणि बेडला स्ट्रॅप लावून झोपायचं. आणि 24 तास खरं तर टर्न बाय टर्न हे अंतराळवीर काम करत असतात.
तर असं कार्य सुरू होतं आणि सुनीता विल्यम्सने अनेक विज्ञानाचे प्रयोग केले. तिथे ग्रोईंग लेट्यूस म्हणजे त्यांना ना आता पुढच्या वेळेला जेव्हा मोठ्या स्टेजसाठी इतर ॲस्ट्रोनॉट जातील, त्यांच्यासाठी सलाड्स बनवून खायचे असतील, तर सगळंच काही आपण सारखं पाठवू शकत नाही तिथे. तर ग्रोईंग क्रॉप्स इन स्पेस हा पण एक विषय आहे. मग फिजिओलॉजी म्हणजे शरीराला काय फरक पडतो आणि फिजिओलॉजी आणि सायकॉलॉजी ह्या दोन गोष्टी म्हणजे फिजिकल फिटनेस एक भाग आहे आणि मानसिकता आणि सायकॉलॉजीवर काय इम्पॅक्ट होतो कारण गुरुत्वाकर्षण कमी आहे मायक्रो और झिरो ग्रॅव्हिटी आणि सगळं हे जे आत आहे ना ते आर्टिफिशियली सिम्युलेटेड आहे कृत्रिम वातावरण केलं जातं तिथे आणि त्यामध्ये हे राहतात आणि त्यांना जेवण मिळतं पाणी पण जेवण अगदी थोडं थोडं खातात बट व्हेरी हाय प्रोटीन अँड न्यूट्रिशन व्हॅल्यू पाणी असे बबल्स बुडबुडे असतात त्यांना एक्सरसाइज करायला पण ट्रेडमिल्स पण असतात आता बोईंगला बाजूला केल्यानंतर नासा आणि स्पेसएक्स मध्ये करार झाला आणि स्पेसएक्सच्या फॅल्कॉन 9 रॉकेटने क्रू 10 मिशन पाठवली 16 तारखेला डॉकिंग झालं 4 अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये गेले डॉकिंग झाल्यानंतर त्यांचं आत आगमन झालं आणि आता आज ते 4 जण इतर प्रयोग दिले जातात दे आर असाइन्ड विथ एक्सपेरिमेंट्स मग स्पेसमध्ये नुसतं जाऊन राहायचं नसतं दे आर वर्किंग इन स्पेस शिफ्ट बाय शिफ्ट तर 8-8 तास वगैरे आणि उरलेला वेळ ट्रेडमिल किंवा व्यायाम केला जातो आणि ते करावंच लागतं नाहीतर ते त्यांचा फिटनेस आणि बोन डेन्सिटी वगैरे इतकी कमी होईल सो सो 6 आवर्स ऍटलिस्ट मिनिमम एक्सरसाइज व्यायाम केला जातो तिथे आणि करावंच लागतं हे सगळं जेवण आणि वेळेत सगळं असतं डिसिप्लिन लाईफ आणि तिथे त्यांच्या त्यांच्या सेक्शन मध्ये जाऊन ते त्यांच्याकडे एक लॅपटॉप असतो त्यांच्या रूम मध्ये किंवा त्या केबिन मध्ये फॅमिलीचे फोटोग्राफ्स आणि सुनीता विल्यम्स परवाच सांगत होत्या इंटरव्ह्यू मध्ये की त्यांच्या आई बरोबर त्या बहुतेक रोज बोलत असतात फोनवर आणि त्यांचे हजबंड सो दे आर कम्युनिकेटिंग विथ द फॅमिली ईमेल्स आणि फोन कॉल चालू असतात त्यांचे तर असं नाहीये की ते तिथे फसले होते अडकले आणि संकटात होते असं नाही दे वर नॉट स्ट्रँडेड एज सच पण 8 ते 10 दिवसासाठी गेले होते आणि 8 ते 10 महिने लागले म्हणजे विचार करा किती त्यांना चॅलेंजेस असतात आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फिजिकल फिटनेस तर पाहिजेच दॅट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट कंडिशन कारण बीपी आणि हार्टचे आणि काही तिथे जर त्रास आजार झाले आणि डायबिटीज वगैरे तर तिथे अजून वेगळा प्रकारचा त्रास होऊ शकतो सो असे सिलेक्ट होतच नाहीत हे क्रू मेंबर्स जे सिलेक्ट झालेले आहेत ते खूप अतिशय फिट आहेत आणि फक्त फिजिकली नाही तर मेंटली फिट आहेत बॅलन्स लागतो कारण स्थितप्रज्ञ आपण ज्याला म्हणतो म्हणजे सुनीता विल्यम्स वॉज सेईंग इन हर इंटरव्ह्यू की तुम्हाला परत आणणार आहोत आम्ही असं सांगितल्यावर तिला विचारलं होतं एका रिपोर्टरने की कसं वाटतं तर प्रतिक्रिया दिली छान अँड येस वी आर हॅपी पण एकदम खूप ओव्हरजॉईड आणि एक्साइटमेंट अशी पण नाही त्यांचा पल्स रेट हार्टबीट सुद्धा सगळं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं आणि डिप्रेशन येऊन आम्हाला उशीर वेळ लागतो 6 महिने झाले 8 महिने झाले 9-10 महिने कधी आम्हाला परत आणणार पृथ्वीवर असं कधी कंप्लेनिंग आणि त्यांना म्हणजे वाटलं पण नाही त्यांना फुल ट्रस्ट किंवा विश्वास आहे नासा किंवा त्यांच्या स्पेस एजन्सीवर संपूर्ण विश्वास आहे की हे आम्हाला सुखरूप परत आणतील त्यामुळे या गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात आणि प्रत्येक गोष्ट आता अनडॉकिंगच्या वेळेला ती व्यवस्थित झालीच पाहिजे आणि त्याचा वेग सुद्धा एकदम खूप फास्ट पण नाही खूप स्लो नाही बरोबर परफेक्ट स्पीडनेच ते यान खाली आलं पाहिजे आणि परतीचा प्रवास स्मूथ झाला पाहिजे आणि तो सुद्धा मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं जे माणूस कंट्रोल करतोच हे पायलट जे आहेत तिथले आतमध्ये जे आता 4 अंतराळवीर आहेत त्यापैकी 2 जण हे यान खाली आणणार पण
तो भाग आहेच, पण मशीन्स आर ऑल्सो इन्व्हॉल्ड, कारण त्याच्यामध्ये पण कम्प्युटर आहे. सो इट इज ऑल कॉम्बिनेशन ऑफ मॅन मशीन. आणि इंजिनिअरिंग मध्ये पण अनेक ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मेकॅनिकल, एरोनॉटिकल, एरोस्पेस इंजिनिअरिंग, फिजिक्स, आणि खूप खूप गोष्टी असतात इन्व्हॉल्ड. इन्स्ट्रुमेंट्स, त्याचे थ्रस्टर्स, जे जे छोटे छोटे इंजिन्स आहेत, फायरिंग, बर्निंग. सो हे सगळं व्यवस्थित झालं की आता 17 तास लागणार आहेत, आणि 3:30 वाजता इंडियन टाइम 3:30 AM दे विल स्प्लॅश डाऊन. आणि मग आल्यानंतर त्यांना परत आल्यावर एक वेगळंच आयुष्य, नव्याने सगळं सुरू करावं लागेल. पण एक गोष्ट आहे, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता जवळजवळ 60 वर्षाचे आहेत. सो दे मे नॉट गो बॅक टू स्पेस अगेन. स्पेसचा हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल. पण नंतर हे लोक काय करतात, दे आर इंजिनियर्स, आणि स्कूल्स, कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देतात. दे इन्स्पायर यंगस्टर्स, यंग जनरेशन, आणि असं वेगळ्या प्रकारचं त्यांचं कार्य सुरूच राहील. आणि स्पेसमधून पृथ्वीवर परत आल्यानंतर हे दोघं ग्लोबल हिरोज झालेले असतील किंवा होणार आहेत. आणि माझा असा विश्वास आहे, आशा आहे की ते सुखरूप परत येतील. आणि बेस्ट विशेस टू नासा अँड स्पेस एक्स. थँक्यू.